पैसे कमावता येते पण माणूस नाही कमावता येत बस का. मला येत नाही. 2 ठिकाणी आहे ना डाळिंबाच्या पट्ट्या. तर मी आता मम्मीला तेच विचारत होते नेमकी तू कुठे आहे, मला तर सापडत नाही. मी जोरात आवाज येते मम्मी मम्मी. तर मम्मी म्हटली इथं आहे चाच्याच्या ह्याच्यात. मम्मीचाच फोन. आता मी जस्ट पोचले डाळिंबाच्या बागेत आणि मम्मी मला म्हणते की जा आपले डबे घेऊन ये. बापू पण रात्री जागले 3 वाजेपर्यंत. मग मम्मी म्हटली बापू जेवतील आणि इकडं झाडाखाली वगैरे थोडासा आराम करतील आणि आपण तोडूयात डाळिंब. आता परत मी एवढं लांब चालत जाणार आहे घरी डबे आणण्यासाठी, कारण गाडी नाही आहे बापूंकडे इथं आत्ता. पण ठीक आहे, म्हणजे सकाळी लवकर उठली आहे, त्याच्यानंतर सगळी माझ्या आवडीची कामं केली आहेत. घर आवरलं आहे आज, शेणकूर वगैरे केलं आहे, शाळेत गेले होते, मुलांची प्रॅक्टिस घेतली, अभ्यास घेतला, त्याच्यामुळं खूप फ्रेश वाटते. त्याच्यामुळे एवढ्या भर उन्हाचंही काही वाटत नाही घरी जायला. जाऊन येते, डबा घेऊन येते. आली, खूप घाम आला आहे. मी परत आली सगळा डब्बा घेऊन. एवढी मोठी पिशवी आहे हातात. आता बघू, जेवतो मस्त. मला राहणं काम करण्यापेक्षा झाडाखाली बसून खायचं त्याच्यात जास्त मज्जा. तरी आज वार आहे, शुक्रवार आहे, पण दोडक्याची भाजी ठीक आहे. संध्याकाळी असं नॉनव्हेज डिशने असा कांदा कापते. फिट चेक फॉर डाळिंब तोडणी. मी डब्बा घेऊन आले, त्याच्यानंतर मस्त जेवण केलं. 5 मिनटं लिंबाच्या झाडाखाली थोडीशी झोपले आणि मग आता डाळिंब तोडायला घ्यायचे. डाळिंब तोडायला घ्यायच्या आधी असं आपलं आउटफिट घालावं लागतं आपल्याला. शर्ट, हे स्कार्फ बांधणार आहे आणि हे ग्लोव्ज पण घालायला लागतात हातात, की जेणेकरून आपल्याला त्याचे ते काटे लागावेत नाही, लागू नयेत म्हणून. ॲक्च्युली ना झाडाखाली इतकं छान जेवण गेलं आहे, आत्ता डोळ्यावर बरीच झोप आहे, पण वातावरण पण खूप छान झालं. म्हणजे अशी वारं सुटले, हवा सुटली आहे. असे डाळिंब तोडायचे. हा छोटा ट्रॅक्टर आहे आणि ह्याच्यात असे भरायचे. माझ्या मम्मीचं फिट चेक आउटफिट बघा. पाऊस आलाय आणि मी ना अशी झाडाखाली बसली आहे. मम्मी म्हणली दाढीचं, पण तरी पाऊस लागतोच आहे बरं ना. आता नेमका पाऊस आलाय. इतका छान पाऊस वाटतोय ना, म्हणजे माझ्या हातातच मावत नाही, इतकं मोठं आहे डाळिंब. आणि मी फक्त ह्या साईडला आहे इकडं, तरी ही बादली भरली. मम्मी म्हणते की एक कॅरेट भरते अख्ख्या झाडाला. 1-2 कॅरेट, म्हणजे 2 कॅरेट भरते एकाच झाडाला. आणि तरी आम्ही फक्त मोठा मालच तोडतोय. एवढी साईज आहे ना. हा इथला हे बघा किती मोठी. काय बऱ्यापैकी आमचे झालेत सगळे डाळिंब तोडून. उद्या परत तोडायचे. मम्मी बापू पण तोडत होते. शेतकरी कसं आहे, पाऊस होऊन गेला की अशी काकरपाळी घालायची असते सगळ्या शेतात. म्हणजे इथं तिकडं मागाशी दाखवलं, तिकडं खाली सगळीकडे घातली. आणि इकडे डाळिंब तोड चालू. पप्पा पण आलेत विजिटला. अजून 3 कॅरेट तोडायचे. एवढे सगळे कॅरेट भरलेत. ते असे छोटा ट्रॅक्टर आहे आमचा, त्याच्यात ट्रॉली. आणि मग इकडे डबल लाईन केली, अशा 3 लाईन आहेत आडव्या. एवढे पूर्ण भरलेत. आज
परत आली आहे डाळिंब तोडायला आणि कालच्या सारखंच झालंय बघा. पाऊस. देवाच्या मनात काय आहे, मी काम नाही करू. खाली बसो. जेवण झालंय द्या. पाऊस पडतोय मस्त. आता पाऊस पडतोय मग काय करायचं, झाडाखाली बसून डाळिंब खा. तर मी आज परत आली आहे डाळिंब तोडायला. दुपारी जेवायला बसले होते पण मला परत आठवलं की उलट शेतामध्ये छान जेवण जाईल. मग मी काय केलं, मम्मी त्यांच्या डब्यातच माझा डबा घेऊन आले आणि आता मी जेवणार आहे त्यांच्यासोबत. मम्मी म्हटली 2-3 झाडं राहिली आहेत. आता आम्ही त्या दिवशी ही पट्टी तोडली, हे वरचं, आणि आता मम्मी ते तिकडं आहेत आणि तिथं 2-3 झाडं राहिलेत. मग ते झालं की मम्मी म्हटली आपण इकडच्या ह्याच्यात तोडू. खूप जास्त माल आहे, फक्त आम्ही मोठा तोडतोय मग, कारण बाकीची फळं अजून लहान आहेत. आणि कसं असतं गणपती वगैरेपर्यंत डाळिंबाला चांगला रेट असतो. सो जाऊ शकतं ते 2-3 महिन्यात. आता आली आहे मी. असा डब्बा घेऊन बाटली मी बसली आहे याच्या झाडाखाली. काय आहे, लिंबाचे. इतकी छान वाऱ्याची झुळूक येते ना, असं वाटतंय झोपून जावं. जेवायला बसलोय. कांदा, लाल मिरची, बोंबील. मामी तुम्ही काय आणले? शेंगदाण्याची मिरची. ह्या मामी बरं का, पोपट मामाच्या मामी. ही माझी मम्मी. आता आम्ही जेवतो मस्त. आलाय पाऊस. मामीने आणले काय कागदाखाली बसलोय आम्ही. शेळ्या कुठे? मामा गेले तर वारीला. तिकडं तर मामी पाऊस बिऊस लागलो काय करते तू? असं काय देत संध्याकाळ तट हे करतात. तंबू. फोन केलता का मामा? आज बंद झालाय. बंद झाला फोन. मामा आणि मामीच लई प्रेम आहे बरं का. इथं असल्यावर बांधणार, गेल्यावर नाही करत. पाऊस येऊन गेला. बापूचं बघा रेनकोट. बापूला दे, मला उठता येणार काय दिलंय मी काढून धर. आता तसं टाकलंय ते मनाला दिलंय. खा ना मामी. डाळिंबाची बसून डाळिंबाचे कॅरेट आणायला चालू. अशी काय म्हणते मी फक्त म्हणलं चपलच. हा चपलच म्हणलं माणूस कमावता येतं. नाही, माणूस 5:30 पावणे 6 झालेत तरी थोडे राहिले त्याचे डाळिंब. मी तुम्हाला दुपारी तिकडचे दाखवलेले ना 3 पट्ट्या. इकडं पण एक, हे बघा इथं पण. मम्मी आणि मामी चालल्यात. आता मस्त घरी चालली. खूप छान हवा सुटली आहे आणि खूप छान वाटतं इकडं. मम्मी आणि मामी पण घरी गेलं की बहिणी मस्त चहा ठेवते आल्याचा. म्हणजे ठेवला असेल एवढ्या वेळात. मग मस्त आल्याचा चहा आणि त्याच्यात 2 पार्लेजी बिस्किट बुडून खायचं सुख. माहिती का? मी गेलो मस्त चहा वगैरे पिऊन आलो आणि घास कापायचा राहिला होता. मम्मीला एकटीला पण उरकणार नाही ना, खूप लेट झाले. मग मी पण आली आहे, मला पण येतो घास कापता. आता वहिनी मस्त गावरान चिकन बनवत आहेत, त्याच्यामुळं तो आनंद आहे.
खाली बसू. जेवण झालंय? द्या मग.